नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एक अशी ट्रिक वापरून मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये साईपासून लोणी कसं काढणार आहे, मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण बघून घेऊयात। इथे मी माझ्या एक डबा साई होती 15 दिवसाची साठलेली, ती साई मी इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि ही मी फ्रीजरमधनं काढून रूम टेम्परेचरवर 1 तासासाठी ठेवली होती। आता आपण ही साई थोडीशी फेटून घेणार आहोत। तर हे रूम टेम्परेचरवर 1 तास मी साई काढून ठेवली होती। तर इथं आपली साई छान अशी मेल्ट झालेली आहे। तर आपल्याला असं 1-2 मिनिटं थोडंसं फेटून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, इथे एकाच डायरेक्शनमध्ये मी 2 मिनिटं आपली साई पूर्ण फेटून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मी सिक्रेट दाखवणार आहे तुम्हाला। अगदी 2 चिमूट इतकं मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आणि 15 मिनिटांसाठी आपण हे बॅटर झाकून ठेवणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला साई झाकून ठेवून 15 मिनिटं झालेली आहेत। तर चला आपण आता त्याचं लोणी काढून घेऊयात। तर आता आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये हे सगळं असं फेटून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही, इथे मी मला फेटून घेताना 5 मिनिटं लागलेली आहेत। आता आपलं लोणी साईडला होणार आहे। तर बघू शकता आपली कन्सिस्टन्सी अशी आलेली आहे। आता आपलं अजून 5 मिनिटांमध्ये आपलं लोणी इथं निघून तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही, अजिबात आपलं काहीही वेस्ट जाणार नाही मैत्रिणींनो। जेवढी आपली साई होती तेवढंच आपलं लोणी निघणार आहे। आणि जरी मैत्रिणींनो तुमच्याकडे दही असेल, तुम्हाला दह्याचं लोणी बनवायचं असेल, तरी तुम्ही ही ट्रिक वापरून लोणी काढू शकता। ते कितीही क्वांटिटीमध्ये असू द्या, 1 किलो असू द्यात किंवा 2 किलो दही असू द्यात, तरीसुद्धा तुमचं लोणी असं छान पद्धतीने निघणार आहे। तर बघू शकता आपलं लोणी आता साईडला होत आलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ट्राय करा ही माझी पद्धत। कसलाही वेळ लागत नाही, तुम्ही घरातलं कुठलंही काम करता करता तुम्ही हे लोणी काढू शकता। अजिबात वेळ लागत नाही याला आणि जास्त मेहनतही लागत नाही आणि मिक्सरची पण गरज लागत नाही आपल्याला असं लोणी काढून घ्यायला। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपलं साईमधलं दूध एका साईडला आलेलं आहे आणि आपलं लोणी इथं तयार झालेलं आहे। तर अशी एक सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही असं करून बघा। सगळं दूध आपल्या साईडला आलेलं आहे आणि हे लोणी बघू शकता तुम्ही, किती भरपूर लोणी निघलेलं आहे आपलं। अजिबात आपलं काहीही वाया गेलेलं नाहीये। तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान असा गोळा आपला एका साईडला लोण्याचा आलेला आहे आणि आपले हे साईमधलं दूधही वेगळं झालेलं आहे। आता आपण हे लोणी हाताने मी काढून घेणार आहे। बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपलं लोणी हे निघलेलं आहे। आता हे लोणी आपण स्वच्छ एका भांड्यात काढून घेऊन धुवून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, आता आपण ह्या लोण्याच्या गोळ्यावरती पाणी टाकून हा लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। बघा, कुठेही आपला गोळा थोडा सुद्धा असा विस्कटत नाहीये, अगदी आहे असाच गोळा आपला राहिलेला आहे लोण्याचा। तर मी अजून एका पाण्याने लोणी धुवून घेणार आहे। जर तुमचं खूप दिवसाचं लोणी असेल मैत्रिणींनो, तर 2-3 पाण्याने तुम्ही धुतलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाहीये। या लोण्याला आहे असाच हा गोळा लोण्याचा राहणार आहे। बघू शकता तुम्ही। आता हे 2 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे। माझी 15 दिवसाची साई होती मैत्रिणींनो।
त्याच्यामुळे माझ्या साईचा अजिबात वास वगैरे येत नाही आहे. तर मी इथे एका स्वच्छ पातेल्यामध्ये हे लोणी काढून कढईला ठेवणार आहे. तर मैत्रिणींनो, मी इथे गॅस ऑन करून घेते. आपल्याला आता छान असं तूप कढवून घ्यायचं आहे. तर इथे मी तूप कढवताना गॅस अगदी लो ठेवणार आहे. लो गॅसवरतीच आपल्याला छान असं खमंग तूप कढवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2-3 तुळशीची पानं पण घालणार आहे आणि एक छोटासा मिठाचा खडा टाकणार आहे. कारण आपलं तूप 2 ते 3 महिने तुम्ही हे तूप जर वापरलं तर आहे असंच या तुपाचा वास येणार आणि खूप छान हे तूप खमंग लागणार. त्यासाठी एक छोटासा मिठाचा खडा तुम्ही त्या तुपामध्ये कढवताना टाकू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये आपलं लोणी सगळं विरघळलेलं आहे. तर या स्टेजला मी याच्यामध्ये एक मिठाचा खडा, जाडसर मिठाचा खडा टाकणार आहे. आणि माझ्याकडे तुळशीचे पाने आहेत मैत्रिणींनो, पण संध्याकाळची वेळ झाली आहे तर मी पानं तोडली नाहीत. तर तुम्ही याच्यामध्ये विड्याचं पान पण टाकू शकता मैत्रिणींनो, पण मी फक्त तुळशीचं पान आणि एक मिठाचा खडा टाकते. मिठाच्या खड्यामुळे आपलं तूप अजिबात खराब होत नाही. आणि मैत्रिणींनो, असं समजू नका की तुम्ही मीठ टाकलं तर तूप तुमचं असं टेस्टला वेगळं लागेल, तर काहीही होणार नाही आहे. तूप आपलं आहे असंच चवीला लागणार आहे आणि खूप खमंग पण लागणार आहे. आणि महिना ते 2 महिने हे तूप तुम्ही खाल तर तुम्हाला हीच टेस्ट, आत्ताची जी चव आहे तीच तुमची 2 महिने टिकणार आहे. तर आता आपण गॅस लो करून तूप छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कढवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपलं तूप कढायला 10 ते 12 मिनटं लागलेली आहेत. तर आता मी तुम्हाला गॅस बंद करून टाकते. अजून त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहणार आहे गॅस बंद केला तरी. आणि थंड झालं की मग मी तुम्हाला बॉटलमध्ये ओतून दाखवते. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपलं तूप आता थंड झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते बॉटलमध्ये काढून. तर मैत्रिणींनो, बघू शकता ही 300 ml ची बॉटल आहे माझी आणि एका डब्यापासून एवढं बॉटल भरून तूप माझं निघलेलं आहे. आणि आपण तूप कढवताना हे मिठाचा खडा टाकला होता मैत्रिणींनो, तो अगदी तसाच्या तसाच आहे. मीठ अजिबात विरघळलेलं नाही. आणि तुम्हाला जर माझी ही ट्रिक मैत्रिणींनो आवडली असेल तर नक्की तुम्ही असं साईपासून लोणी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं तूप निघाले की नाही. तर मैत्रिणींनो, बघू शकता आपलं तूप किती छान असं निघालेलं आहे. मला तूप असं पिवळसर आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसं ब्राऊन असं तूप केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की नक्की मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून लोणी साईपासून काढून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.